सुजाता अंगण झाडत आहे. सासूबाई पार्वतीबाई दाराशी बसलेल्या आहे. पार्वतीबाई हळू आवाजात म्हणते, माझं बाळ रोज किती कष्ट करते, पण शंकरला तिचं काही दिसतच नाही. सुजाता भाकरी करत आहे. शंकर तयार होऊन निघायला घाई करत आहे. शंकर रागात म्हणतो, किती वेळ लावतेस रोज? डबा अजून तयार नाही का? मला शेतावर जायचंय. सुजाता मात्र शांतपणे म्हणते, झालाय रे, हा घे. पण पाणी प्यायलास का? शंकर म्हणतो, सोड ग, उगाच विचारू नकोस. डबा घेऊन रागाने निघून जातो. सुजाता डोळ्यात पाणी आणून थोडा वेळ शांत उभी राहते. शंकर गावाच्या चौकात मित्रांसोबत बसलेला असतो. गप्पा, तंबाखू, मज्जा चालली असते. मित्र हसत खेळत म्हणतात, शंकर, तुझी बायको भारी आहे रे, पण तू तिची किंमत करत नाहीस. पण शंकर हसून टाळतो. अरे बायका म्हणजे काय? घरातलं काम करायचं तिचं काम आहे, त्यात मोठं काय? सुजाता दिवसभर काम करते. घर आवरणं, भांडी धुणं, सासूबाईचं औषध वेळेवर देणं, जनावरांना पाणी देणं, शेतीत मदत करणं. शेवटी रात्री थकून अंगणात बसते. शंकरचा मित्र गोरख ट्रकवरून अपघातात जखमी होतो. गावकरी त्याला हॉस्पिटलला नेतात. तिथे त्याची बायको रात्री झोपत नाही. धावते, रक्त मिळवत आहे. शंकर ते सगळं पाहतो. डॉक्टर म्हणतो, या माणसाला वाचवायचं असेल तर घरच्या माणसाची साथ हवी आहे. शंकर विचार करतो, आज मी असतो तर माझ्यासाठी धडपडणारी फक्त सुजाता असती. घरी परतताना शंकर शांत असतो. रात्री अंगणात बसलेला. सुजाता काम आटपून बसते. तिच्या हातावर खरचटलेलं आहे. शंकर हळू आवाजात म्हणतो, हे खरचटलं कसं झालं? सुजाता हसून म्हणते, काही नाही, जनावरांना गवत घालताना लागलं. शंकर डोळ्यात पाणी आणतो. पहिल्यांदा तिचा हात धरतो. शंकर म्हणतो, सुजा, आजवर मी तुझी किंमत केली नाही, पण आता समजलं, तू माझ्या आयुष्याची खरी ताकद आहेस. तुझ्याशिवाय मी काहीच नाही. सुजाता डोळ्यात अश्रू आणते. मला काही मोठं नको रे, फक्त थोडं प्रेम आणि थोडा आदर. शंकर सकाळी लवकर उठून घर झाडायला लागतो. सुजाता भांडी घासत असताना तो तिला पाणी आणून देतो. शेतीवरून परतल्यावर तो आईसोबत सुजातेला मदत करतो. गावकरी बघून आश्चर्य करतात. मित्र म्हणतात, अरे शंकर, एवढा बदल कसा झाला? शंकर हसून म्हणतो, बदलायला वेळ लागतो रे, पण बायकोची किंमत करायला शिकायचं उशीर झालं तर आयुष्यभर पश्चाताप होतो.
संध्याकाळी सगळं कुटुंब एकत्र बसलेलं असतं. पार्वतीबाई म्हणतात, बाळा, आता माझं मन भरून आलं. तू अखेर तुझ्या बायकोची किंमत करायला शिकलास. शंकर सुजाताकडे बघतो, हसतो. सुजाता डोळ्यात अश्रू घेऊन हसते. बायको फक्त स्वयंपाक, भांडी, धुणं करणारी व्यक्ती नाही. ती घराचं हृदय असते. तिचं प्रेम आणि त्याग समजून तिची किंमत करा. उशीर होण्याआधी थँक यू आणि आय लव्ह यू बोलून दाखवा. धन्यवाद.